मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी मागच्या महिन्यातच सांगितले होते की होमगार्ड जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे. मागच्या आठवड्यामध्ये सातारा जिल्ह्याचे फॉर्म भरायला चालू झालेले आहे आणि त्याच्यावरती मी संपूर्ण माहिती सांगितली. फॉर्म कसा भरायचा, अर्ज कधी चालू झाले. तर या ठिकाणी बघू शकता नवीन जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर जिल्हा कोणता आहे? नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 हा हे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता होमगार्ड नोंदणीचे अर्ज दिनांक बघू शकता 25/7/2024 ते 14/8/2024 म्हणजे या ठिकाणी 25 जुलै पासून अर्ज चालू झालेले आहेत नांदेड जिल्ह्याचे आणि या ठिकाणी 14 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज करू शकत आहात. अशाच प्रकारचे सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती येतील. तुमचा जिल्हा कोणता कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे असेल तर तो जिल्हा सांगायचा आणि या जिल्ह्याची जाहिरात आल्यावरती कळवा. अशा प्रकारे सांगा म्हणजे सर्वात पहिल्यांदा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, ज्या प्रकारच्या ज्या जिल्ह्याच्या जाहिराती येतील त्याच जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करू शकत आहात. समजा मी नगरचा आहे तर नगर जिल्ह्यामध्येच अर्ज करू शकता. तुम्ही नांदेडचे आहे तर नांदेडची जाहिरात आल्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकत आहात. नांदेडचं बघू शकता 25 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. या ठिकाणी सूचना तुम्ही बघू शकता. उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. तसेच जिल्ह्यातील म्हणजे इतर जिल्ह्यातील अर्ज बाद होतील. आता यासाठी शैक्षणिक पात्रता कशा प्रकारे आहे, तुम्ही कुठे अर्ज करायचा या नांदेड जिल्ह्यांच्या उमेदवारांसाठी मी सर्व माहिती सांगणार आहे. ठीक आहे. महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकत आहात. आता या ठिकाणी बघू शकता होमगार्ड बघू शकता होमगार्ड नोंदणी नियम व अटी. होमगार्ड पात्रतेचे निकष काय आहेत? शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी पास. फक्त तुम्ही 10वी पास असेल तर तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकते. कितीही पुढे शिक्षण झाले असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकत आहात. शारीरिक पात्रता तुमची काय असायला हवी? वय तुमचे बघू शकता 20 वर्ष पूर्ण 20 वर्ष पूर्ण तुमचे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही 50 वर्षाच्या आत असणे म्हणजे 50 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. बघू शकता 16/8/2024 रोजी म्हणजे येथून तुम्ही तुमचे वय मोजले जाईल. उंची बघू शकता पुरुष उमेदवारांकरिता बघू शकता पोलीस भरतीला 165 लागते आणि येथे 162 उंची असणे गरजेचे आहे. महिलांसाठी 150 असणे गरजेचे आहे. तिथे 155 असणे गरजेचे आहे. आणि छाती फक्त पुरुष उमेदवारांकरिता बघू शकता न फुगविता छाती 86 आणि कमीत कमी 5 ने तेथे फुगवणे गरजेचे आहे. या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे तुम्ही बघू शकता. रहिवासी पुरावा तेथील त्याच जिल्ह्याचे रहिवासी आहेत म्हणजे त्याच ज्या जिल्ह्यामध्येच तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहे तेथेच फॉर्म भरू शकता. त्याच्यामुळे रहिवासी पुरावा असणे गरजेचे आहे. त्याच्यामध्ये आधार कार्ड ओळख किंवा ओळखपत्र तुम्ही देणे गरजेचे आहे. शैक्षणिक अर्हता बघू शकता. जन्म दिनांक पुराव्याकरिता बघू शकता एस-एस-सी बोर्ड प्रमाणपत्र 10वीचे ज्या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट आहे ते जन्माच्या पुराव्यासाठी किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही देऊ शकतात. त्याच्यानंतर तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र. हे तांत्रिक बद्दल मी तुम्हाला पुढे सांगेल. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे न हरकत प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. समजा तुम्ही दुसरा एखादा जॉब करत असाल तेथील मालकाचे काही प्रॉब्लेम नाही, न हरकत प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. पुढील या ठिकाणी 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी म्हणजे हे काय आहे? तर या ठिकाणी 3 महिन्याच्या तुम्ही ताजा या ठिकाणी कोणताही गुन्हा केलेला नाही पोलीस स्टेशनमधून तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर बघू शकता कोणत्या या ठिकाणी बघू शकता आता तुमचे काय होईल? तर बघू शकता पुरुष उमेदवार या ठिकाणी बघू शकता 1600 मीटर या ठिकाणी तुमची रनिंग होईल आणि महिला उमेदवारांसाठी बघू शकता 800 मीटर रनिंग होईल. आउट ऑफला 20 पैकी 20 गुण आणि या ठिकाणी बघू शकता महिलांना आउट ऑफ 25 गुण अशा प्रकारे भेटतील. जसा तुमचा टायमिंग टायमिंग बघायचा, हा टायमिंगचा पॉईंट बघायचा आहे. जसे तुमचा टायमिंग जास्त होईल, जास्त वेळ लागेल रनिंगला तसा तुमचे गुण देखील कमी होतील. महिलांचे तसे आउट ऑफला 25 आणि बघू शकता कमी जास्त टायमिंग होईल तसे तुमचे गुण कमी होतील. त्याच्यानंतर बघू शकता धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता म्हणजे 10 गुण मिळवणे आवश्यक राहील. 10 गुण आता पुरुषांना बघू शकता म्हणजे 6.5 मिनिटामध्ये 10 तुम्हाला तरच पुढच्या टप्प्यासाठी पात्र होताल आणि महिलांना 3.5 मिनिटामध्ये 10 गुण तरच पुढच्या टप्प्यामध्ये पात्र होतील महिला. आता पुढचा या ठिकाणी गोळा आहे पुरुष उमेदवारांकरिता बघू शकता 8.50 मीटरचा गोळा आहे. आउट ऑफला या ठिकाणी 10 पैकी 10 गुण आहेत, लक्षात घ्यायचं आहे. जसा गोळ्याचं अंतर तुमचं कमी होईल तसे तुमच्या या ठिकाणी बघू शकता हे गुण कमी झालेले बघायला भेटेल. जर पुरुषांचा या ठिकाणी बघू शकता 20 मार्काला तुमची रनिंग आणि या ठिकाणी 10 मार्काला गोळा. हे झाले किती झाले? हे झाले
30 गुण. हे 30 गुण तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला पुढे सांगेल. आणि महिलांसाठी 25 गुण होते वरती आणि हे झाले 10 गुण. म्हणजे 35 गुण झाले या ठिकाणी. 35 महिलांचे एकूण 35 झाले आणि पुरुषांचे एकूण 30 गुण झालेत. लक्षात घ्यायचं आहे. महिलांचा गोळा हा तुम्ही बघू शकता 6 मीटरचा आहे. जसा-जसा गोळ्याचं या ठिकाणी अंतर कमी होईल, तसे-तसे तुमचे मार्क्स देखील तसे-तसे मार्क्स देखील कमी होतील. लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघू शकता काय दिलेलं आहे सूचना. उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल आणि गोळा सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या अ, गुण दिले जातील. म्हणजे समजा बघू शकता हा या ठिकाणी बघू शकता ही रेषा आहे, ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. येथे गुण आहेत 8, इथे आहेत 6 गुण आणि इथे आहेत 4 गुण. तर तुमचा या रेषेवरती गोळा पडला तर या ठिकाणी हे 8 गुण तुम्हाला वरचे देईल. म्हणजे या ठिकाणी बघू शकता नजीकच्या रेषेचे मध्यावर पडला तर नजीकच्या रेषेच्या वरील गुण दिले जातील. म्हणजे 6च्या रेषेवरती जर गोळा पडला इथं तर 8 गुण दिले जातील, वरचे गुण दिले जातील. लक्षात घ्यायचंय. आता या ठिकाणी वरती मी तुम्हाला सांगितलं ते रनिंग पुरुषांना या ठिकाणी पी लिहित आहे, सॉरी एम आणि आपण मेल फिमेल लिहू. तर या ठिकाणी बघू शकता एम हा पुरुष आहे आणि या ठिकाणी ह्या महिला आहेत एफ बघू शकता. पुरुषांचे एकूण या ठिकाणी मैदानी चाचणीचे किती गुण? तर मैदानी चाचणीचे 20 गुण आणि महिलांना किती आहेत? तर येथे 25 गुण आहेत. ठीक आहे आणि इथे आहेत बघू शकता 10 गुण. म्हणजे इथे गोळ्याला 10 गुण आहेत. हे टोटल होते यांची इथे 30 आणि महिलांची या ठिकाणी होते इथे 25 आणि 10 इथे होते 35 टोटल. आता 35 प्लस या ठिकाणी बघू शकता 35 प्लस तुमची या ठिकाणी बघू शकता तांत्रिक अर्हता गुण तुमचे धरले जाणार आहेत. ते कशा प्रकारे धरले जाणार आहेत? तुम्हाला सांगणार आहे. येथे 7 सर्टिफिकेट तुमचे विचारात घेतले जाणार आहेत. ते कोणते आहेत बघू शकता. पहिलं जे आहे ठीक आहे 1 मिनिट जे पहिलं आहे ITI त्याच्यानंतर खेळाचे प्रमाणपत्र त्याच्यानंतर माजी सैनिक प्रमाणपत्र बघू शकतो NCC बी प्रमाणपत्र NCC सी प्रमाणपत्र नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र आणि वाहन चालक प्रमाणपत्र. जर तुमच्याकडे हे 7 आहेत. हे 7 प्रमाणपत्र आहे. याच्यापैकी जर कोणतंही एक असेल तर 2 गुण भेटतील. म्हणजे या ठिकाणी हे 30 गुण प्लस या ठिकाणी यापैकी 4 असेल तर 5 गुण. हे तुम्ही तक्ता बघून घ्यायचा आहे. याच्यापैकी कोणतेही असतील तर समजा माझ्याकडे 6 प्रमाणपत्र आहेत याच्यापैकी तर मला 8 गुण भेटतील हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे समजा मी रनिंगला मला पडले या ठिकाणी 10 गुण आणि गोळ्याला पडले या ठिकाणी 5 गुण आणि माझ्याकडे 6 प्रमाणपत्र आहे. 6 प्रमाणपत्र आहे म्हणजे मला 8 गुण. हे किती झाले? हा तुमचा कट ऑफ लागेल. हे 8 आणि 5 13. 13 हातचा 1 आणि इथं 2 म्हणजे 23 गुण मिळाले. मला किती 23 गुण मिळाले कितीपैकी? तर 30 पैकी 23 गुण मिळाले. अशा प्रकारे महिला पुरुषांनी बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट आता सांगणार आहे. तुम्ही बघू शकता जे पोलीस स्टेशन आता या ठिकाणी बघू शकता काय दिलेलं आहे? आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहता तो विभाग ज्या होमगार्ड पथकामध्ये येतो ते पथक आणि पोलीस ठाणे सिलेक्ट करावे याकरिता खालील तक्ता पाहावा. तर समजा मी नांदेडमध्ये प्रॉपर राहतो. नांदेड प्रॉपरमध्ये एवढे पोलीस स्टेशन येतात. तर याच्यापैकी कोणत्याही एक मी सिलेक्ट करू शकतो. समजा मी कंधार तालुक्यामध्ये राहतो. तर कंधारमध्ये एवढे याच्यापैकी कोणतंही एकच सिलेक्ट करू शकतो. समजा मी या ठिकाणी बघू शकता मी राहतो भोकरमध्ये राहतो परंतु मी इकडे वर कोणत्याही याच्यामध्ये सिलेक्ट करू शकत नाही. तर मी भोकर आणि उमरी हे यापैकी 2च पोलीस स्टेशन सिलेक्ट करू शकतो. आता मी हदगावमध्ये राहतो तर एवढे करू शकतो. किनवटमध्ये एवढे हे हा तक्ता तुम्ही फॉर्म भरते वेळी बघून घ्यायचा आहे. आता हे या ठिकाणी बघू शकता अर्ज कधीपासून सुरू होतील? आज तारीख आहे 23-24 आहे असं वाटतं तारीख. 25 तारखेला अर्ज चालू झाल्याच्या नंतर फॉर्म कसा भरायचा याच्यावरती मी व्हिडिओ बनवून टाकेल. तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे होमगार्ड भरतीबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. जी वरती जे माहिती आहे ती तुम्हाला मी सांगत आहे. ठीक आहे. बघू शकता. होमगार्डचे या ठिकाणी सदस्याचे भत्ते कशा प्रकारे असते? आता या ठिकाणी बघू शकता यांनी प्रॉपर दिलेलं आहे. होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन बघू शकता ₹570 म्हणजे ₹570 होमगार्डांना रोज दिला जातो. प्रत्येक दिवशी या ठिकाणी काम राहत नाही. ज्यावेळेस या ठिकाणी कोणकोणत्या वेळेस बोलवले जाते होमगार्डांना त्यावेळेस मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला या ठिकाणी बघू शकता. 1 मिनिट. होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. ह्या तुम्ही पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे, कमी पोलीस दलासोबत बंदोबस्तला करणे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे संकटाच्या वेळेस अग्निशमन, विमोचन, पुराच्या विमोचन म्हणजे तसेच रोगराई जसे या ठिकाणी कोरोनामध्ये त्यांना बोलवले होते त्यावेळेस रोगराई, महामारीच्या काळात बघू शकता संप काळात प्रशासनात
मदत कार्य कर्तव्य दिले जातात. म्हणजे ज्यावेळेस पोलीस प्रशासन कमी पडते, तेव्हा या ठिकाणी होमगार्डांना ड्युटी दिली जाते. त्यावेळेस या ठिकाणी प्रतिदिन तुम्हाला या ठिकाणी ₹500 भत्ता दिला जातो. ₹500 भत्ता दिला जातो आणि बघू शकता आणि उपहार भत्ता या ठिकाणी ₹700 म्हणजे या ठिकाणी एकूण झाले या ठिकाणी 670 प्लस अजून काही भेटत असेल वगैरे थोडे-थोडे आणि खिसा भत्ता ₹100 या ठिकाणी म्हणजे इथे झाले ₹770 770 म्हणजे 800 ते ₹850 पर्यंत तुम्हाला रोज दिला जातो. लक्षात घ्यायचं. आता होमगार्ड नोंदणीच्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फी तुम्हाला राहणार नाही. बघू शकता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. हा लक्षात घ्यायचा आहे. आता होमगार्ड जॉइन करण्याचे फायदे काय आहेत? सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण. म्हणजे तुम्हाला सैनिकी प्रशिक्षण दिले जाते आणि वर्दी भेटते पोलिससारखी. त्याच्यानंतर बघू शकता 3 वर्षे तुम्ही होमगार्ड सेवा पूर्ण होमगार्डांना केल्यास 3 वर्षे सेवा पूर्ण होमगार्डांना महाराष्ट्र राज्य पोलिसामध्ये या ठिकाणी 5% आरक्षण दिले जाते. तसेच वन विभागामध्ये आरक्षण दिले जाते आणि अग्निशमन दलामध्ये देखील आरक्षण दिले जाते. बघू शकता प्रथम विचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विशेष विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी दिली जाते. त्यांच्यानंतर गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार, पदके मिळण्याची संधी असते. त्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय, शेती वगैरे करून तुम्ही हा जॉब करू शकत आहात. रोज तुम्हाला इथे कामाला जाता येत नाही. समजा तुम्हाला या ठिकाणी रोज काम भेटत नाही, तर तुम्हाला त्याचे पैसे देखील भेटणार नाही. समजा हा दिवस भरला इथे सुट्टी, पुन्हा हा दिवस भरला इथे भरला, इथे सुट्टी. तर तुमच्या या ठिकाणी महिन्यातून समजा 15 दिवस भरले, तर 15च दिवसाचे पैसे तुम्हाला भेटतील. हे रिक्त खात्याचे पुढील या ठिकाणी जे दिवस भरले नाहीत, त्यांचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत. हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. आणि मित्रांनो, आता समजा ही नांदेड, सातारा जिल्ह्याची भरती चालू आहे. फॉर्म भरणे चालू आहे. आता हे झाले नांदेड. नांदेड. आता तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्या जिल्ह्याची जाहिरात आल्याच्या नंतर म्हणजे मी तुम्हाला लगेच व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देईल. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.